काही करता आजकाल. जावई म्हणे महाविष्णूचा अवतार आहे. अरे श्रावणात मटण खातो तो. विष्णूला काही स्टँडर्ड आहे का नाही, क्रायटेरिया वगैरे देवाचा. हे विचित्र लोक, विचित्र. वाईट वाटतं रे, वाईट, दुसरं काही नाही. कीव येते कीव. एका अपधर्मिक माणसाने, माझ्या वाणीला माफ करा, अपधर्मिक माणसाने मला एक प्रश्न विचारला. तो म्हणला, ताई तुमच्या श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या, त्या तुम्हाला जमता, आम्ही 2-4 केल्या तर आम्हाला नावं ठेवता. अरे भामट्या, तुला सांगणार कोण की कृष्ण कोणाला म्हणतात? तुला कळण्यासाठी अरे आजन्म नामचिंतन करावं लागेल, तरी पदरात पुण्य नाही पडणार. आणि हे डोकं वापरत जा. भगवान श्रीकृष्ण ते कंसाच्या कारावासात असणाऱ्या पोरी जगाच्या मालकाकडे याचना करतात की देवा, कंसाच्या कारावासात राहून आलो आम्ही, ह्या विश्वाला तुम्ही ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत, तरी हे जग ऐकणार नाही, कारण हे जग आहे, इथं देवाचं सुद्धा ऐकलं जात. ही लोक वाईट नजरेनंच बघणार आमच्याकडे, अपवित्रच समजणार आम्हाला, कोणी स्वीकार करणार नाही आमचा. मारावं एवढी विनंती आहे. जगाचा मालक मला तारणहार आहे, मी तारायचं कळतं, मला मारायचं कळत नाही. काळजी करू नका. या विश्वात जेव्हा जेव्हा तुमची आठवण काढली जाईल ना, त्याच्या समोर माझं नाव लागलं जाईल, एवढं सामर्थ्य तुमच्यात असेल. तुम्ही माझ्या पत्नी म्हणून ओळखला जाल, हे सामर्थ्य जगाच्या मालकाने त्या पोरींना दिलं. पण एकाही पोरीचा स्पर्शही केला नाही शरीराला, त्याला हिंदू धर्म म्हणायचा. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे, नकळे कान होवाचे कोडे. तू अरे काय, कुठल्या, अरे कसं रे, देव आहे तो. आणि राधाकृष्णाचं लग्न झालं नव्हतं म्हणे. तुम्हाला राधाकृष्ण माहित आहेत का? कोण राधा, कोण कृष्ण, हे दोन वेगळे आहेत का? मोहिनी स्वरूपामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचं स्वरूप घेतलं विष्णू भगवंताने, त्यावेळेस सगळे देव बोलले, दैत्य बोलले, कारण अमृत दैत्यांकडे दैत्यांनी छलकपटाने घेतलं होतं, ते देवाकडे द्यायचं होतं. म्हणून मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यालाही भूल पडावी इतकं सुंदर स्वरूप घेतलं. इतकं देखणं स्वरूप देवाचं बघून दैत्य भुलले, यात नवल नाही, देवही भुलले. प्रत्येक देवाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असावी. पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं, आणि ज्यांना वाटलं इतकी गोंडस सालस जर माझी मुलगी असेल तर काय भाग्यवान बाप असेल मी, जर या मोहिनी स्वरूपासारखी देखणी पोरगी माझ्या पोटी जन्माला आली तर. काय मन स्वच्छ असेल त्या माणसाचं. सूर्यदेवाला, कारण देव कुठे, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ आहे तेथे. जगाचा मालक कुठे राहतो? जिथे मन स्वच्छ आहे, बरोबर.